तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुम्हाला वाटतं की सुरुवात करणे अवघड आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा 6 स्टेप बघणार आहोत की ज्यामुळे आपला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यापार सुरू होऊ शकतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्याकरता हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय करणं खूप अवघड आहे, तर काही जणांना असं वाटतं की खूप सोपं आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत मित्रांनो. आपण अगोदर बघणार आहोत की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यापार जर आपल्याला सुरू करायचा असेल तर कोणकोणत्या डॉक्युमेंटची आपल्याला गरज पडते याची सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या व्यापाराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्याला एका उंच स्तरावर घेऊन जायचे असेल तर एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. इतर देशांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर आपल्या देशाचं एक्सपोर्ट हे खूप कमी प्रमाणात आहे, पण आपल्या देशात एक्सपोर्ट करण्यासाठी असे बरेच प्रोडक्ट आहेत जे आपण जगाला देऊ शकतो. तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला काय काय डॉक्युमेंट लागतात हे आपण बघूयात. पॅन कार्ड, परमनंट अकाउंट नंबर. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्ड असणे गरजेचं आहे. पार्टनरशिप कंपनी सुरू करत असाल तर आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या नावाने पॅन कार्ड लागते. त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करत असाल तर त्याचे पॅन कार्ड असणे खूप गरजेचं आहे. आणि प्रोप्रायटरशिप फर्म सुरू करायचे असेल तर ज्या व्यक्तीच्या नावाने ती फर्म सुरू करायची आहे त्या व्यक्तीचे पॅन कार्ड असणे गरजेचं आहे. दुसरे डॉक्युमेंट म्हणजे जीएसटी सर्टिफिकेट. हे असणे खूप गरजेचं आहे. एक्सपोर्ट करता जीएसटी लागत नाही, कारण एक्सपोर्टला झिरो रेटेड सर्व्हिसेस मध्ये गणले गेलेलं आहे. तरी आपल्याला जीएसटी सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे. ते का, यावर आपण पुढे सविस्तर चर्चा करणारच आहोत. तिसरे डॉक्युमेंट म्हणजे शॉप ऍक्ट लायसन्स. कोणत्याही व्यापाराकरता शॉप इस्टॅब्लिशमेंट लायसन्स असणे गरजेचं आहे. मित्रांनो, आपण 3 डॉक्युमेंट बघितले, पॅन कार्ड, जीएसटी आणि शॉप ऍक्ट लायसन्स. या तिन्ही डॉक्युमेंटमुळे आपल्याला आपल्या कंपनीचे करंट अकाउंट उघडता येते. लक्षात घ्या की एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना आपल्याला अशाच बँकेमध्ये अकाउंट उघडणे गरजेचं आहे जी बँक फॉरेन ट्रेड मध्ये किंवा फॉरेन करन्सी मध्ये डील करते. त्याच बँकेत आपले करंट अकाउंट असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बँकमध्ये स्वतःच्या कंपनीचे अकाउंट उघडण्यासाठी जाल त्यावेळेस बँक सगळ्यात अगोदर तुमच्याकडे डिमांड करेल ते म्हणजे पॅन कार्ड, जीएसटी आणि शॉप ऍक्ट लायसन्स. म्हणून हे डॉक्युमेंट आपल्याकडे असणे गरजेचं आहे. म्हणून अशा बँकेमध्ये अकाउंट उघडा ज्या बँकेचे फॉरेन कंट्रीमध्ये प्रेझेन्स असणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट सेक्टर मधील मोठ्या बँकेमध्ये आपण आपलं अकाउंट उघडू शकतो. 4 रिक्वायरमेंट ह्या आपल्याला कोणत्याही व्यापारात गरजेचं आहे. पण आपण जर एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यापार करण्याचा विचार केला असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट लागते ते म्हणजे आयईसी. आयईसी म्हणजे इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड. हे लायसन्स काढणं खूप अवघड नाहीये. हे लायसन्स तुम्हाला dgft.gov.in डीजीएफटी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण सहज आणि सोप्या पद्धतीने हे लायसन्स अप्लाय करू शकतो. त्या वेबसाईटवर दिलेल्या फॉर्म मध्ये आपली सोपी माहिती भरून तुम्ही इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर आता इम्पोर्ट करायचा असेल तर ह्या 5 डॉक्युमेंटवर तुम्ही तुमचा इम्पोर्टचा व्यवसाय सुरू करू शकता. पण जर का तुम्हाला एक्सपोर्ट व्यापारात जायचं असेल तर तुम्हाला आरसीएमसी घ्यावे लागेल. आरसीएमसी म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. आपल्याकडे ईपीसी आहे. ईपीसी म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल. ज्या प्रोडक्टची तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात त्या प्रोडक्टच्या संबंधित बोर्डाची किंवा काउन्सिलची तुम्हाला सदस्यता घ्यावी लागते. अगोदर ही आरसीएमसी मिळवणे खूप किचकट प्रक्रिया होती. तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात किंवा तुम्ही एखादा प्रोडक्ट ट्रेड करणार आहात त्या प्रोडक्टच्या संबंधित ईपीसी ला तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागायचं आणि तुम्हाला त्यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट किंवा चेक देऊन अप्लाय करायला लागायचं. त्यानंतर खूप दिवसाने तुम्हाला त्या संबंधित आरसीएमसी चे डॉक्युमेंट मिळायचे. पण आज त्याच बोर्डाची किंवा त्याच काउन्सिलची जर आपल्याला मेंबरशिप घ्यायची असेल तर खूप आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, rcmc.eepcindia.org या वेबसाईटवर जाऊन आपला आयईसी कोड आपण त्या ठिकाणी अपलोड करावा. त्या ठिकाणी आपण आपला कोड अपलोड केल्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या काही गोष्टी ते मागतात. ती डॉक्युमेंटेशन आपण प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्याला त्या संलग्नित
बोर्डाची किंवा त्या काउन्सिलची सदस्यता थोड्याच दिवसात भेटते. मी अगोदर जे डॉक्युमेंट सांगितले आहे त्या डॉक्युमेंट नुसार आपण एक्सपोर्ट करता एलिजिबल होतो. पण आपल्याला जर इम्पोर्ट करायचा असेल तर कुठल्याही RCMC ची गरज नाही. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल, शेतकरी असाल, ट्रेडर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर असाल किंवा या व्यवसायात स्वतःचे करिअर बनवण्याची तुमची मानसिकता असेल तर नेक्स्ट लेवलवर तुमचा व्यापार घेऊन जाण्यासाठी तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापाराबद्दल नक्कीच विचार केला पाहिजे. याचे कारण हे आहे की जे तुम्हाला फायदे मिळतात त्यातील सर्वात अगोदर येतो तो म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिकचा फायदा. आपल्या देशामध्ये पर कॅपिटा जो इन्कम आहे म्हणजे दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे. असे अनेक प्रोडक्ट आहेत जे भारतात बनतात पण भारतात विकणे अवघड आहे आणि विदेशात ह्या प्रोडक्टला जास्त मागणी असते. एक लक्षात घ्या मित्रांनो, लोकल मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट 100 रुपयाला विकणं अवघड होतं पण त्याच प्रोडक्टला विदेशात चांगला भाव मिळू शकतो. यामुळे ह्या व्यवसायात आपल्याला स्केल ऑफ इकॉनॉमीचा फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म भेटतो ज्याच्या सीमा अनंत असतात. त्याचबरोबर आपल्याला हे मार्केट एका प्रोडक्ट करता 365 दिवस उपलब्ध असतं. उदाहरणार्थ, तुम्ही भारतात उलन कपड्याचा व्यापार करत असाल तर ते कपडे तुम्ही भारतामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत विकू शकता. यानंतर त्याचे मार्केट आपल्या भारतात उपलब्ध नसते. जेव्हा आपल्याकडे थंडी नसते पण त्या देशांमध्ये थंडीचं सावट पसरलेलं असतं आणि त्या देशामध्ये उलन कपड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशाच प्रकारे जर आपण जागतिक व्यापाराचा विचार केला तर आपल्याला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याचबरोबर इम्पोर्ट करण्याचा विचार जर आपण केला तर असे अनेक प्रोडक्ट आहेत जे आपण मागवू शकता. त्यामध्ये चायनाचे तर नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे पण असे अनेक आशियाई देश आहेत जे आता नवीन नवीन प्रोडक्ट बनवत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन असे अनेक प्रोडक्ट आपण मागवू शकतो ज्याच्यामध्ये भारतामध्ये डिमांड आहे आणि भारतामध्ये त्या प्रोडक्टचे प्रोडक्शन होत नाही. अशा प्रकारे आपण आपल्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाला सुरुवात करू शकतो. जे लोक ह्या व्यवसायात नवीन आहेत, सुरुवात करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अजून अधिक माहिती तुमच्या समोर ठेवेल की असे कोणते प्रॉफिटेबल प्रोडक्ट आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय सुरू करू शकता. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर पुन्हा भेटूयात नवीन विषयावर, आर्थिक संपन्नतेच्या मार्गावर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.